दिवसाला 8 शेतकरी आज आपल्या या राज्यामध्ये आत्महत्या करत आहेत। सर्वसामान्य लोकांच्या अनेक अडचणी आपल्या महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा सरकार कशामध्ये व्यस्त आहे? तर कुरगुडी करण्यामध्ये व्यस्त आहे, आपापसात भांडण्यामध्ये व्यस्त आहे। एका बाजूला खुश करण्याच्या नादामध्ये जो काही संभ्रम निर्माण झालाय तो काही दूर होताना दिसत नाही। एक तर मराठा समाजाचं आंदोलन मुंबईमध्ये होणार हे 3 महिने आधी सरकारला माहित होतं, पण सरकारने त्या बाबतीत कुठेही ॲक्शन घेतली नव्हती। जुन्नरमधून जेव्हा हे सर्व आंदोलक हे मुंबईकडे निघाले तेव्हा होम डिपार्टमेंटला अंदाज होता किती मोठ्या प्रमाणात लोक येणार। महानगरपालिकेला त्या बाबतीत कुठेही काही सांगितलं नव्हतं, पोलीस प्रशासन पण त्या बाबतीत कुठेही तयार नव्हतं। सहजपणे आझाद मैदानपर्यंत या सर्व आंदोलकांना येऊन दिलं गेलं, ही चांगलीच गोष्ट आहे। पण मग तिथे स्वच्छतागृह, प्यायला पाणी, त्याच्याचबरोबर जेवणाच्या जे काही तिथं असतात दुकानं असतात, ह्या सर्वांचं नियोजन तिथं योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे होतं, ते दुर्दैवाने तिथं झालं नाही। आणि मग हे सगळं वातावरण कुठेतरी हाताबाहेर गेलं, कारण लोक मोठ्या प्रमाणात तिथं आली। ग्रामीण भागातले लोक मुंबईत गेल्यानंतर कुठं जायचं कसं जायचं हे त्यांना काय कळत नसतं। आणि हा सगळ्या गोष्टी सरकारकडनं कुणीही आंदोलकांना भेटायला नाही तर जरांगे पाटलांना भेटायला गेल्या 5 दिवसामध्ये तिथं गेलं नाही। त्यामुळे तिथं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण झालं, लोकांची संख्या ही वाढत गेली। आणि त्यानंतर कोर्टाने याच्यामध्ये लक्ष घातलं, कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मग कुठेतरी जी सब कमिटी होती, जी समिती होती, त्या समितीने चर्चा करायला सुरुवात केली। आमचे काही प्रश्न आहेत ह्याच्यावर। एक तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर तिथे येणार होते तर त्याचं नियोजन का केलं गेलं नाही? येणारे आंदोलक यांना अडचण यावी याचा प्रयत्न हा सरकारकडनं मुद्दामून केला गेला का? एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक तिथं आल्यानंतर मुंबईकरांना अडचण होईल आणि ती अडचण झाल्यानंतर तिथलं वातावरण हे कुठेतरी आंदोलकाच्या विरोधात आणि सरकारच्या बाजूला जाईल आणि कदाचित मुंबईच्या महानगरपालिकेला भाजपला मदत होईल असं कुठेतरी वातावरण करण्याचा प्रयत्न केला गेला का, असा प्रश्न आम्हाला तिथं सर्वांना वाटतो। आणि याच्यामध्ये जे काही GR तिथं काढण्यात आला, GR काढण्याच्या समितीमध्ये मराठा समाजाचे अनेक मंत्री तिथं होते। कदाचित शिंदे साहेबांच्या पक्षाचे आणि दादांच्या पक्षाचे कमी असतील, भाजपचे जास्त असतील, पण त्याच्यामध्ये महाजन साहेब जे OBC नेते आहेत जळगावचे, ते त्याच्यामध्ये मंत्री महोदय तिथं होते। आणि व्यासपीठावर आपण बघितलं तर तिथं जयकुमार गोरे जे OBC नेते आहेत आणि भाजपचे एक मंत्री आहेत, ते सुद्धा त्या व्यासपीठावर जेव्हा GR दिला गेला तिथं होते। मग आता आमचा प्रश्न असा आहे, मराठा समाजाचे नेते तिथंच होते, OBC समाजाचे नेते तिथंच होते, मग सर्वांना मान्य असणारा GR तिथं काढला गेला असेल तर मग हा वाद कशाला व्हायला पाहिजे? त्याच्याचबरोबर सत्तेतले काही नेते या निर्णयाच्या विरोधात बोलतायत, मग सरकारमध्ये कुठं चर्चा नाही आहे का, कोऑर्डिनेशन नाही आहे का? मग भुजबळ साहेबांना याच्यावर आक्षेप असेल, ते स्वतः मंत्री आहेत, त्यांना त्या समितीमध्ये का घेतलं गेलं नाही, त्यांच्याबरोबर चर्चा का केली गेली नाही? पण याच्यात जर आपण बघितलं तर इलेक्शनच्या काळात आणि हा सर्वमान्य निर्णय जर सर्व समाजाला असेल तर मग हा लोकसभेच्या आधी का नाही घेतला? लोकसभेच्या आधी घेतला असता तर मग OBC मराठा झालं नसतं। मग मुद्दामून तुम्हाला OBC मराठा हे लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी करायचं होतं का, असा आमचा प्रश्न आहे। आणि मराठा समाजाची उपसमिती झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही OBC समाजाची तिथं उपसमिती काढली, मग परत एकदा तुमचं काम चालूच आहे का? स्थानिक स्वराज्य संस्थेला परत OBC विरुद्ध मराठा व्हावा असा तुमचा तिथं प्रयत्न आहे का? असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात। याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती, भाजपला आणि मित्र पक्षाला काय पाहिजे तर OBC आणि मराठा हा जो वाद दुर्दैवाने जो तिथं निर्माण